नमस्कार. आज दिनांक आहे 16 मे, रात्रीचे 8 वाजत आहेत. आज रात्रीचा आणि उद्याचा 17 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात होत आहे. याच्यामुळेच मागील काही दिवसापासून थोडक्या क्षेत्रासाठी राज्यात पाऊस, गडगडाटी पाऊस सक्रिय आहे. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या 3 जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग सध्या सक्रिय आहेत. काही भागात हलका मध्यम सुद्धा सक्रिय असेल. तसेच पुण्यात थोडक्या क्षेत्रांसाठी रिमझिम पाऊस सक्रिय आहे. याच्यानंतर यवतमाळ थोड्याफार क्षेत्रासाठी गडगडाटी पाऊस देणारा ढग आहे. चंद्रपूरच्या दक्षिण भागात सुद्धा थोड्या क्षेत्रासाठी गडगडाटी पाऊस सध्या सक्रिय आहे. तसेच अकोल्याच्या काही भागात मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित राज्यात विशेष पावसाचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत. तर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा जिल्हा वाईज. तर आज रात्री कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता राहील तर इकडे मालेगाव, देवळा, चंदवड, नंदगाव, येवला हा जो भाग आहे कळवणचा, या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. तसेच धुळे, साक्री या पट्ट्यातून सुद्धा आज रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. याच्यानंतर भोकंदर, बदनापूर, कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, सोयगाव या पट्ट्यात सुद्धा आज रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर, भोकर तसेच नांदेड, लोहा, कंदरच्या आसपास आज रात्रीसाठी किंवा पुढील 2 ते 3 तासासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पळम, गंगाखेड, परभणी, बामसेद याच्यानंतर औंध या पट्ट्यातून आज रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. याच्यानंतर भद्रावती, मूळ, सावली, चंद्रपूर, वरोरा, चिमूर या पट्ट्यातून आज रात्रीसाठी किंवा पुढील 2 ते 3 तासासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. अरमोरी, धनोरा, गडचिरोली या पट्ट्यात सुद्धा जर स्थानिक ढग निर्माण झाले रात्रीसाठी तर मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, पण थोड्या क्षेत्रासाठीच हा पाऊस सक्रिय राहील. तर हा झाला आज रात्रीचा 16 मेच्या रात्रीचा तालुका वाईज हवामान अंदाज. या तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस मागाशी सांगितल्याप्रमाणे राहील. याच्यानंतर उद्या 17 मेला काय परिस्थिती राहील? नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव तसेच लातूर आणि परभणी या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम या पट्ट्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा जो घाट भाग आहे, डोंगर भाग आहे, या भागातून पर्वतरांग आहे, सह्याद्रीची पर्वतरांग, या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोडक्या क्षेत्रासाठी उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी राहील. आता हिरव्या कलरमधले जे जिल्हे आहेत, पालघर, मुंबई पश्चिम भाग, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग पश्चिम भाग, या पश्चिम भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज आहे, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी नाही आहे. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले
तरच पावसाचा अंदाज आहे, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून हिरव्या कलरच्या पट्ट्यातून जे जिल्हे आहेत या भागातून उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी नाही आहे. तर हा झाला आज रात्रीचा आणि उद्याचा 17 मेचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्या 17 मे रोजी तापमान काय राहील तर 17 मेला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व भागातून 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील. याच्यानंतर पिवळ्या कलरमधले जे जिल्हे आहेत नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, परभणी, जालना, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून 35 अंश सेल्सिअस ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी राहील. दुपारनंतर हे तापमान थोडंफार कमीसुद्धा होऊ शकतं कारण ढगाळलेलं हवामान होणार आहे त्याच्यामुळे. हिरव्या कलरमधले जे जिल्हे आहेत 32 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस तापमान कोणत्या जिल्ह्यातून राहील तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक या भागातून 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी राहील. दुपारपर्यंत या भागातसुद्धा ऊन आणि गरमी जाणवेल, पण दुपारनंतर या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. त्याच्यामुळे तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होईल. तर हा झाला आपला हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणकोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या 3 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी दिलेला आहे. तसेच हिंगोली, जालना, संभाजीनगर, जळगाव, ठाणे, पालघर, मुंबई या 3 जिल्ह्यातून जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी ग्रीन अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यातून. याच्यानंतर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, नांदेड या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. याच दरम्यान या भागात वादळी वारेसुद्धा सुटू शकतात. तसेच लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, सातारचे जे घाटभाग आहेत या सर्व भागातून आपल्या अंदाजानुसार तर पाऊस जोरदार या भागातून आहेच. हवामान खात्याने सुद्धा या भागात येलो अलर्ट उद्यासाठी दिलेला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यात सुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. पण आपल्या अंदाजानुसार या भागात घाट भागात पावसाचा अंदाज आहे. घाट भागात पाऊस राहील, बाकी व्यतिरिक्त पावसाची शक्यता काय जास्त नाही आहे उद्यासाठी म्हणजे 17 मेसाठी. हा झाला आज रात्रीचा आणि उद्याचा 17 मेचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या तापमानाच्या व पावसाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.